नमस्कार, एस न्यूज मध्ये आपले स्वागत। सविस्तर बातम्या पाहण्यापूर्वी पाहूया ठळक घडामोडी। टीईटी उत्तीर्ण होण्याची सक्ती चुकीची, महाराष्ट्र राज्य मान्य खासगी प्राथमिक शिक्षक आणि शिक्षकेतर महासंघाच्या चर्चासत्रातील सूर। इचलकरंजी महापालिकेचा घनकचरा प्रक्रिया प्रकल्प 40 दिवसांपासून बंद। प्रकल्प बंद असल्यानं निर्माण होतोय स्थानिकांच्या आरोग्याचा प्रश्न। फुलेवाडी रिंग रोड परिसरातील महेश राखची निर्घृण हत्या, 7 जणांवर गुन्हा दाखल। सहपालकमंत्र्यांसोबतच्या बैठकीत तृतीयपंथी कल्याण मंडळाच्या सहअध्यक्षांनी व्यक्त केली पालकमंत्र्यांबद्दल नाराजी। तृतीयपंथींसाठी नॅशनल हेल्थ ऑथॉरिटीने दिलेल्या निर्देशांची अंमलबजावणी होत नसल्याची सहअध्यक्षांची तक्रार। आणि क्रीडा संकुलासाठी कोटीत खर्च, शासकीय स्पर्धा मात्र होत आहेत खासगी मैदानांवर, राधानगरीतील स्थिती। हे आहे GTPL SPN डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल एस। आता वळूयात सविस्तर बातम्यांकडे। शिक्षण हक्क कायदा लागू होण्यापूर्वी डीएड आणि बीएड हीच शिक्षक होण्याची पात्रता होती। शिक्षण हक्क कायदा राज्य शासनानं 2010 साली लागू केलाय, तर 2013 पासून शिक्षक पात्रतेसंदर्भात टीईटी अर्थात शिक्षक अभियोग्यता परीक्षा लागू केली आहे। त्यामुळे पूर्वलक्षी प्रभावानं शिक्षकांना टीईटी अनिवार्य करणं चुकीचं असल्याचा सूर महाराष्ट्र राज्य मान्य खासगी प्राथमिक शिक्षक आणि शिक्षकेतर महासंघाच्या चर्चासत्रात उमटलाय। टीईटी अनिवार्य करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या अनुषंगानं हे चर्चासत्र आयोजित करण्यात आलं होतं। सर्वोच्च न्यायालयानं नुकत्याच एका न्यायालयीन प्रकरणात 1ली ते 8वीच्या वर्गांवर शिकवणाऱ्या शिक्षकांना टीईटी परीक्षा उत्तीर्ण होणं अनिवार्य असल्याचं म्हटलंय। सर्वोच्च न्यायालयानं 2 वर्षात टीईटी परीक्षा उत्तीर्ण न झाल्यास संबंधित शिक्षकांनी स्वतःहून राजीनामा द्यावा अथवा त्यांना सेवामुक्त करण्यात यावं असे निर्देश दिलेत। ज्या शिक्षकांची सेवा 5 वर्षांपेक्षा कमी राहिली आहे अशा शिक्षकांना मात्र टीईटी उत्तीर्ण होण्याची सक्ती असणार नाही। विषय शिक्षक किंवा मुख्याध्यापक पदोन्नतीसाठी मात्र टीईटी अनिवार्य असल्याचं सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलंय। या पार्श्वभूमीवर आज कोल्हापुरातील MLG हायस्कूलमध्ये महाराष्ट्र राज्य मान्य खासगी प्राथमिक शिक्षक आणि शिक्षकेतर महासंघाच्या वतीनं सर्व जिल्ह्यातील मुख्याध्यापक आणि शिक्षकांचं खुलं चर्चासत्र पार पडलं। महासंघाचे राज्य सचिव राजेंद्र कोरे या चर्चासत्राच्या अध्यक्षस्थानी होते। या चर्चासत्रात सुरुवातीला कोल्हापूर सर्किट बेंचचे वकील ॲडव्होकेट ओंकार घाटगे यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयातील महत्त्वाची निरीक्षणं, या निर्णयाचा शिक्षकांवर होणारा परिणाम या विषयावर सविस्तर माहिती दिली। यानंतर राजेंद्र कोरे यांनी विविध ठराव मांडले। यामध्ये 13 फेब्रुवारी 2013 पूर्वी सेवेत रुजू झालेल्या शिक्षकांना टीईटी परीक्षेमधून सूट द्यावी, विषय शिक्षक किंवा मुख्याध्यापक म्हणून पदोन्नतीसाठी सुद्धा टीईटी परीक्षेतून सूट देण्यात यावी। सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा परिणाम राज्यातील लाखो शिक्षकांवर होणार असल्यानं राज्य शासनानं सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करावी। राज्य शासनानं या प्रश्नी सकारात्मक निर्णय घ्यावा, याबाबत खासदार आमदारांना निवेदनं देण्यात यावीत असे ठराव या चर्चासत्रात एकमतानं मंजूर करण्यात आले। या चर्चासत्रादरम्यान शिक्षक आमदार जयंत असगावकर यांनी मोबाईलवरून शिक्षकांशी संवाद साधत याबाबत अजून राज्य शासनानं कोणताही निर्णय घेतलेला नाही, तरी शिक्षकांनी घाबरून जाऊ नये असं सांगितलंय। चर्चासत्रात शहराध्यक्ष संतोष पाटील, महासंघाचे राज्य सल्लागार MD पाटील, विद्यापीठ शिक्षण संस्थेचे प्रशासन अधिकारी प्रदीप मगदूम, जिल्हाध्यक्ष TR पाटील, जिल्हाध्यक्षा गिरिजा जोशी, जिल्हाध्यक्षा मौसमी निकम, राजाराम संकपाळ, मिनाज मुल्ला, गणेश घनवट, सागर जाधव, अभिजित साळुखे, राज मेंगे आदींसह इतर शिक्षक उपस्थित होते। इचलकरंजीत गेल्या 40 दिवसांपासून महापालिकेचा घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प बंद असल्यानं याचे गंभीर परिणाम भोगावे लागत आहेत। नागरिकांच्या आरोग्याला धोका असल्यानं मनसेच्या शिष्टमंडळानं प्रकल्पाची पाहणी केली आहे। पाहणी दरम्यान जास्तीत जास्त ओला कचरा असल्याचं निदर्शनास आलंय। महापालिकेनं प्रकल्प तात्काळ सुरू करावा, अन्यथा मनसेतर्फे महापालिकेच्या दारात ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा दिलाय।
इचलकरंजीत गेल्या 40 दिवसांपासून महापालिकेचा घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प बंद आहे. प्रकल्प बंद असल्यानं कचऱ्याचे मोठे ढीग तयार झालेत. सुमारे 7,000 टन सध्याचा कचरा आणि पूर्वीपासून जमा झालेला तब्बल 1,00,000 टन कचरा जागेवरच साचून राहिलाय. कचऱ्याच्या या साठ्यामुळं परिसरात दुर्गंधी पसरली असून नागरिकांना श्वसनाचा त्रास, डोळ्यांची जळजळ आणि इतर आरोग्यविषयक समस्या निर्माण झाल्यात. या पार्श्वभूमीवर मनसेच्या शिष्टमंडळानं प्रकल्पाची पाहणी केली. पाहणी दरम्यान दररोज सुमारे 130 ते 150 टन कचरा जमा होत असून या कचऱ्यामध्ये 30 ते 40 टन इतका सुका कचरा तर उर्वरित कचरा ओला कचरा असल्याचं निदर्शनाला आलंय. नागरिकांच्या आरोग्याच्या समस्या निर्माण होत असल्यानं प्रकल्प तात्काळ सुरू करण्याची मागणी मनसेच्या शिष्टमंडळानं केली आहे. सोमवारपर्यंत हा प्रकल्प सुरू करून कचरा व्यवस्थापन सुरळीत करण्यात यावं, अन्यथा मंगळवारी मनसेनं महापालिकेच्या दारात ठिय्या आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिलाय. महानगरपालिकेचा जो घनकचरा प्रकल्प आहे ते गेल्या 40 दिवसापासून इथे बंद अवस्थेत आहे. त्यामुळे इथे जो रोजच्या रोज 150 टन कचरा जो जमा होतो त्याचे इथे विल्हेवाट लावली जात नाही आहे. त्यामुळे परिसर मोठ्या प्रमाणात दुर्गंधीपासून येथील परिसरातील नागरिकांच्या आरोग्याशी खेळण्याचा घाट हा महापालिकेने घातलेला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने गेल्या 4 महिन्यापासून यातील कचरा विघटन करण्याची प्रक्रिया वाढण्यासाठी सातत्याने पाठपुरावा चालू आहे. त्याच्या उलट महापालिकेने हा प्रकल्प बंद ठेवून येथील नागरिकांच्या आरोग्याशी खेळण्याचा प्रयत्न केलेला आहे. जर हा प्रकल्प येत्या सोमवारपर्यंत जर पूर्णपणे चालू नाही झाला तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने महानगरपालिकेच्या दारात हे आंदोलन करण्यात येईल मनसेच्या आहे. या पाहणी दरम्यान शहर उपाध्यक्ष ऋषिकेश मराठे, शाखा उपाध्यक्ष दीपक तिप्पे, स्वधर्म गोविंदा पथकाचे अध्यक्ष तन्मय तांबे तसंच स्थानिक नागरिक उपस्थित होते. कोल्हापूर महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण विद्यामंदिरमधील विषय शिक्षिका वैशाली विजय कोळी यांची भारत सरकारच्या कला आणि सांस्कृतिक विभागाच्या वतीनं घेण्यात येणाऱ्या राष्ट्रीय प्रशिक्षणासाठी निवड झाली आहे. राजस्थानमधील उदयपूर इथं 17 ते 26 सप्टेंबर दरम्यान हे प्रशिक्षण आयोजित करण्यात आलंय. या प्रशिक्षणासाठी महाराष्ट्रातून एकूण 10 शिक्षकांची तर कोल्हापूर जिल्ह्यातून त्यांची एकमेव निवड झाली आहे. याआधी त्यांना महापालिकेकडून आदर्श शिक्षक म्हणून गौरवण्यात आलंय. कोल्हापूर महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण विद्यामंदिर क्रमांक 76 या शाळेमधील विषय शिक्षिका वैशाली विजय कोळी यांची भारत सरकारच्या कला आणि सांस्कृतिक विभागाच्या वतीनं घेण्यात येणाऱ्या राष्ट्रीय प्रशिक्षणासाठी निवड करण्यात आली आहे. या प्रशिक्षणासाठी महाराष्ट्रातून 10 शिक्षकांची निवड करण्यात आली असून त्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातून त्या एकमेव आहेत. हसत, खेळत आणि विद्यार्थ्यांमध्ये मिसळत शिकवण्याच्या पद्धतीमुळं त्या सर्व परिचित आहेत. साध्या सोप्या भाषेत आणि विद्यार्थ्यांना लगेच समजेल अशा पद्धतीनं त्या ज्ञानदानाचं काम करत असतात. त्याचबरोबर स्वच्छता अभियान, कोरोना काळात मदत, वृक्षारोपण, गरजू विद्यार्थ्यांना मदत याबरोबरच शाळेला राज्यस्तरीय आणि जिल्हास्तरीय गुणवत्ता यादीत यश मिळवून देण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. प्लास्टिकमुक्त शाळा, हिरवी शाळा असे विविध उपक्रम राबवून त्यांनी पर्यावरण संवर्धनाचं सुद्धा काम केलंय. या त्यांच्या उल्लेखनीय कामाची दखल कोल्हापूर महानगरपालिकेनं 2024-25साठी त्यांना आदर्श शिक्षिका म्हणून गौरवण्यात आलं. आज त्यांची राष्ट्रीय प्रशिक्षणासाठी झालेली निवड ही महापालिका आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी अभिमानाचा क्षण आहे. या प्रशिक्षणासाठी त्या 14 सप्टेंबर रोजी उदयपूरला रवाना होणार आहेत. या प्रशिक्षणात त्यांना विद्यार्थ्यांमध्ये आर्ट अँड स्किल डेव्हलपमेंट कशी करता येईल हे शिकवण्यात येणार आहे. सांस्कृतिक स्तोत्र व प्रशिक्षण केंद्र CCRT नवी दिल्ली यांच्यामार्फत एक प्रशिक्षणाचं पत्र आलेलं आहे. ते प्रशिक्षण आहे आर्ट्स अँड स्किल्स डेव्हलपमेंट फॉर स्टुडंट्स. यासाठी हे प्रशिक्षण उदयपूर राजस्थान या ठिकाणी 16 सप्टेंबर ते 26 सप्टेंबर या कालावधीमध्ये आयोजित केलेला आहे. या प्रशिक्षणाचा उद्देश म्हणजे विद्यार्थ्यांना फक्त शालेय ज्ञान न देता व्यावहारिक ज्ञान, त्याचबरोबर हस्तकला कौशल्य आणि कार्यानुभवचं त्यांना ज्ञान व्हावं यासाठी हे प्रशिक्षण या ठिकाणी आयोजित केलेलं आहे.
वैशाली कोळी यांनी महानगरपालिकेच्या शाळांसाठी महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीमार्फत त्यांनी CSR फंडातून 12 लाखाचे 250 अत्याधुनिक बेंच मिळवून दिलेत. त्यांनी अण्णासाहेब शिंदे शाळेला वैयक्तिकरित्या 90,000चं बांधकाम साहित्य दिलंय. त्याचबरोबर वाढदिवसानिमित्त ग्रंथालयाला पुस्तकं भेट असे विविध उपक्रम त्या सातत्यानं राबवत असतात. यामध्ये त्यांचे पती विजय कोळी आणि कुटुंबाची त्यांना नेहमी साथ मिळते. प्रशिक्षण निवडीसाठी त्यांना आयुक्त के मंजुलक्ष्मी, महापालिका प्रशासन अधिकारी DC कुंभार, पर्यवेक्षक बाळासाहेब कांबळे, विजय माळी, चंद्रकांत कुंभार, शाळेच्या मुख्याध्यापिका गीता काळे यांच्यासह इतर सहकार्यांचं सहकार्य लाभलं. कोल्हापुरातील फुलेवाडी रिंग रोडवरील नृसिंह कॉलनी परिसरात राहणाऱ्या महेश राख याचा एका महिलेशी असलेल्या अनैतिक संबंधातून शुक्रवारी रात्री उशिरा धारधार शस्त्रानं वार करून खून करण्यात आलाय. या प्रकरणी ओंकार शिंदे यांच्या फिर्यादीवरून सिद्धार्थ गवळी, आदित्य गवळी यांच्यासह 7 जणांवर करवीर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय. मयत महेश उर्फ प्रकाश राख हा कोल्हापुरातील फुलेवाडी रिंग रोडवरील नृसिंह कॉलनीत राहत होता. त्यानं काही दिवसांपूर्वी संशयित आदित्य गवळीची पत्नी कस्तुरी हिला आपल्या घरी आणून ठेवलं होतं. मयत महेश हा संशयित आदित्य गवळी याच्या पत्नीशी विवाह करणार होता. यातूनच आदित्य आणि त्याचा भाऊ सिद्धार्थ गवळी या दोघांचा महेश राख याच्याशी वारंवार वाद होत होता. शुक्रवारी रात्री उशिरा संशयित सिद्धार्थ गवळी, आदित्य गवळी आणि त्यांच्या 5 सहकाऱ्यांनी मिळून तलवार, एडका, फायटर, लोखंडी गज घेऊन महेश राख याच्या घरावर सशस्त्र हल्ला केला. हल्लेखोरांनी सुरुवातीला बियर बाटल्या आणि दगड मारून तोडफोड करत दहशत निर्माण केली. त्यानंतर 6 ते 7 जणांनी मिळून तलवार, एडका, फायटर, काठी आणि लोखंडी पाईपच्या सहाय्यानं महेशला जबर मारहाण करून जागीच ठार केलं. यानंतर हल्लेखोर तिथून पसार झाले. शुक्रवारी रात्री उशिरा घडलेल्या या प्रकारानंतर परिसरात एकच खळबळ उडाली होती. या घटनेची माहिती मिळताच करवीर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर शिंदे हे पोलीस फौजफाट्यासह घटनास्थळी गेले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी CPR इथं पाठवला. दरम्यान महेश राख याच्या खून प्रकरणी ओंकार शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सिद्धार्थ गवळी, आदित्य गवळी, धीरज शर्मा, ऋषभ साळुंखे, मयूर कांबळे, पियुष पाटील, सद्दाम कुंडले यांच्या विरोधात करवीर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय. यातील काही संशयितांची एका स्थानिक नेत्यासोबत डिजिटल पोस्टर गेल्या काही दिवसांपासून झळकत होती. मात्र शुक्रवारी रात्री झालेल्या हल्ल्यानंतर ही पोस्टर रातोरात हटवण्यात आली आहेत. या प्रकाराची चर्चा परिसरात रंगली आहे. महाराष्ट्र राज्याच्या सामाजिक न्याय राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली तृतीयपंथी हक्कांचं संरक्षण आणि कल्याण मंडळाची आढावा बैठक पार पडली. या बैठकीत मंडळाच्या सहअध्यक्षा शिवानी गजबर यांनी नॅशनल हेल्थ ऑथॉरिटीच्या तृतीयपंथीयांसाठीच्या निर्देशांची अंमलबजावणी होत नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. महाराष्ट्र राज्याच्या सामाजिक न्याय राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली तृतीयपंथी हक्कांचं संरक्षण आणि कल्याण मंडळाची नुकतीच आढावा बैठक पार पडली. याआधी 11 जूनला सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांच्यासोबत बैठक पार पडल्यानंतर अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले होते. मात्र त्या निर्णयांची अंमलबजावणी होत नसल्यानं तृतीयपंथी हक्कांचं संरक्षण आणि कल्याण मंडळाच्या वतीनं वारंवार पाठपुरावा करण्यात येत होता. आज तृतीयपंथींच्या निर्णयाबाबत आयोजित आढावा बैठकीत बहुतांश मुद्द्यांवर सकारात्मक चर्चा झाली आहे. तृतीयपंथींबद्दलच्या निर्णयांची अंमलबजावणी करण्याला गती देण्याच्या सूचना यावेळी करण्यात आल्या. वैद्यकीय शिक्षण विभागाच्या वतीनं तृतीयपंथींना सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात HRT थेरपी पूर्ण मोफत, स्वतंत्र स्वच्छतागृह, केस पेपरसाठी स्वतंत्र रांग, स्वतंत्र बेडची व्यवस्था केल्यानं समाधान व्यक्त करण्यात आलं. मात्र नॅशनल हेल्थ ऑथॉरिटीच्या निर्देशानुसार तृतीयपंथींना 53 प्रकारच्या सुविधा देण्यात येत नसल्याबद्दल आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्याबद्दल विभागीय तृतीयपंथी हक्कांचे संरक्षण आणि कल्याण मंडळाच्या सहअध्यक्षा शिवानी गजबर यांनी व्यक्त केली आहे. त्याच पद्धतीने उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे माननीय मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी गत वर्षी 2023 मध्ये तृतीयपंथी घटकांना मोफत शिक्षण देण्याची योजना लागू केली होती. तरी अद्याप यामध्ये फक्त शिक्षण शुल्क माफ केले जात आहे. उर्वरित शुल्क देण्यासाठी सध्या सामाजिक न्याय विभागाने प्रयत्न करावे असे निर्देश माननीय राज्यमंत्री यांनी यावेळेला संबंधितांना दिलेले आहेत.
त्याच पद्धतीने सध्या आरोग्य विभाग हा तृतीयपंथी घटकांच्या बाबतीत थोडा नकारात्मक दिसत आहे. कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री तसे महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाशजी आंबेडकर यांना आम्ही तृतीयपंथी कल्याणकारी मंडळातर्फे वेळोवेळी निवेदने दिलेली आहेत की नॅशनल हेल्थ अथॉरिटीने दिल्लीवरून जे काही निर्देश दिलेले आहेत आणि 53 प्रकारचे उपचार तृतीयपंथी घटकांसाठी निश्चित केलेले आहेत. पद्धतीने ज्याप्रमाणे राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण नॅशनल हेल्थ अथॉरिटी यांनी 53 प्रकारचे उपचार तृतीयपंथी घटकांसाठी निश्चित करून त्याबाबतची एक निर्देश काढलेला आहे मे महिन्यामध्ये. त्याची अंमलबजावणी प्राधान्याने महाराष्ट्रामध्ये झाली पाहिजे. त्याच पद्धतीने 2023 पासून TG+ आयुष्मान भारत TG+ कार्ड तृतीयपंथी घटकांसाठी दिले जाते. तर सध्या महाराष्ट्रामध्ये आरोग्य विभागामार्फत तृतीयपंथी घटकांना आयुष्मान कार्ड काढून दिलं जात आहे. पण याच्यापेक्षा महत्त्वाचं आहे की त्यांना ते 53 प्रकारचे जे उपचार केंद्र शासनाने सांगितलेले आहेत त्याचा समाविष्ट आरोग्य विभागाने करावा अशी मी सध्या आरोग्य विभागाला विनंती करते. यावेळी मंडळाच्या सह उपाध्यक्षा सान्वी जेठवाणी, सदस्य ॲडव्होकेट पवन यादव, मयुरी आळवेकर, योगा नंबियार, राणी ढवळे, पार्वती जोगी, सलमा खान आदी उपस्थित होते. राधानगरी तालुक्याच्या क्रीडा संकुलाची दुरावस्था झाली आहे. त्यामुळे जिल्हा क्रीडा कार्यालय, पंचायत समिती, शिक्षण विभाग आणि राधानगरी तालुका क्रीडा समितीच्या वतीनं भरवण्यात येणाऱ्या शासकीय क्रीडा स्पर्धा या खासगी मैदानांमध्ये भरवाव्या लागत आहेत. नेमबाज स्वप्नील कुसाळेच्या रूपानं राधानगरी तालुक्यानं देशाला ऑलिम्पिक पदक मिळवून दिले. मात्र या तालुक्यातील क्रीडा संकुल आणि क्रीडा सुविधांची असलेली वाणवा निश्चितच भूषणावह नाही. जिल्हा प्रशासन आणि शासनाच्या या अनास्थेचा आमचे राधानगरी प्रतिनिधी नामदेव कुसाळे यांनी घेतलेला आढावा. 2004 साली राधानगरी तालुक्यासाठी क्रीडा संकुल मंजूर झाले आणि या क्रीडा संकुलाला तब्बल 1 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला. या 1 कोटीमधील जवळपास 97,52,000 इतका निधी खर्च झाला. इतका निधी खर्च होऊन सुद्धा राधानगरी तालुक्याच्या शासकीय क्रीडा स्पर्धा या खाजगी मैदानावरती घ्यावं लागतात. नेमकं हे खाजगी मैदान क्रीडा समितीला का मैदान बघावं लागलं हे येथील जे क्रीडा समितीचे पदाधिकारी आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया. काय सांगाल, का खाजगीमध्ये तुम्ही भरवल्या स्पर्धा? तसं पाहिलं तर या ठिकाणी प्रतिवर्षाप्रमाणे आम्ही तालुक्याच्या क्रीडा स्पर्धा ज्या शासकीय आहेत ह्या क्रीडा संकुलाच्या क्रीडांगणावर घेत असतो. काही वेळेला पावसाचं प्रमाण कमी असतं, काही वेळेला पाऊस इतका राधानगरी तालुक्यामध्ये होतो की राधानगरी तालुका हा पावसाचा आगार आहे. अशा परिस्थितीमध्ये राधानगरी तालुक्यामध्ये जी क्रीडा संकुलाची इमारत उभी केलेली आहे ती मध्यवर्ती ठिकाणी उभा व्हायला पाहिजे होती. परंतु असो, राधानगरीच्या तालुक्याचा हा जो समस्या होती क्रीडा संकुलाची ती राधानगरीत का असेना निर्माण झालेला आहे. परंतु या ठिकाणी राधानगरी तालुक्यामध्ये जे क्रीडा संकुल बांधलेलं आहे त्या क्रीडा संकुलाला माझ्या माहितीप्रमाणे अंदाजे 1.25 कोटी रुपये सुरुवातीच्या काळामध्ये इमारतीसाठी खर्च करण्यात आलेला आहे. आणि आज त्या ठिकाणी जर पाहिलं तर त्या इमारतीला दरवाजे नाहीत, कोणत्याही प्रकारची वॉशरूमची सुविधा नाही, त्याचबरोबर चेंजिंग रूम नाही, वरचे पत्रे फुटलेले आहेत, आतमध्ये पावसाचं पाणी गळतंय. मॅट टाकून जरी इंडोर आम्ही कबड्डीच्या स्पर्धा घ्यायचं म्हटलं तरी सुद्धा त्या पावसाचे पत्रे फुटल्यामुळे आज आम्ही मॅट टाकू शकत नाही. अशा परिस्थितीमध्ये आमची अशी विनंती राहणार आहे शासनाला की या ठिकाणच्या जे क्रीडा संकुल आहे ते संपूर्ण सोयीनियुक्त लवकरात लवकर या ठिकाणी उभा करावा आणि शासनाने त्याच्यासाठी अधिकाधिक निधी लावावा. कारण आमच्या तालुक्यामध्ये स्वप्नील कुसाळे सारखा एक नेमबाज ज्यांना ऑलिम्पिकला नुकत्याच झालेल्या ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक मिळवलं, अशा परिस्थितीमध्ये या ठिकाणी अनेक खेळाडू आमच्या तालुक्यातून, मग तो अक्षय जाधव असेल, राबाडे असेल, त्यानंतर सौरभ पाटील असेल, त्यानंतर साहिल पाटील, हे सगळे प्रो कबड्डीच्या लीगमध्ये आता कोट्यवधीच्या बोलीमध्ये खेळतायत. अशा परिस्थितीत राधानगरी तालुक्यामध्ये चांगले खेळाडू घडत असताना दुर्दैवानं त्या ठिकाणी क्रीडा संकुलाची दुरावस्था पाहिल्यानंतर मीच त्या ठिकाणी स्वतः क्रीडा प्रमुख आणि तिथला कबड्डी प्रमुख म्हणून खेळाची पाहणी करायला गेलेलो असता ड्रेनेजचं पाणी क्रीडांगणामध्ये येत होतं. चारा जवळजवळ गुडघ्या एवढा वाढलेला होता. त्याचबरोबर तिथं गुरांनीने त्यांच्या पायानं खुरानं नाचून नाचून संपूर्ण क्रीडांगण उद्ध्वस्त करून टाकलेलं होतं. आणि त्याचबरोबर त्या क्रीडांगणाची मालकी कुणाकडे आहे हेही आपल्याला समजलेलं नाही. आणि मग आम्हाला नाईलाजानं या ठिकाणी लक्ष करिअर अकादमीचे जे संस्थापक आहेत लक्ष्मीकांत हांडे यांना विनंती करावी लागली की मुलांच्या सुविधेसाठी आम्हाला 2-4 दिवस आपल्याकडून ग्राउंड पाहिजे आहे आणि ते ग्राउंड आपण उपलब्ध करून द्यावं. आणि धन्यवाद, त्यांनी आम्हाला हे ग्राउंड उपलब्ध करून दिलं. तब्बल 6 एकरामध्ये हे क्रीडा संकुल आहे. त्यातील 3 एकर हे विद्या मंदिरसाठी वापरते. मग या 3 एकरामध्ये काय काय तिथं आहे? आता त्या 3 एकरामध्ये साधारणतः पाहिलं तर इंडोर गेमसाठी कबड्डी, खो खो, व्हॉलीबॉल,
त्याचबरोबर कुस्ती आणि क्रिकेटसाठी इंडोर नाही, पण क्रिकेटसाठी बॅडमिंटन वगैरे जे खेळ आहेत हे सगळे खेळ त्या ठिकाणी इंडोर व्हायला पाहिजेत आणि त्यासाठी माझ्या माहितीप्रमाणे येत्या काही कालावधीमध्ये निविदा निघणार आहेत असं आम्हाला तालुका अधिकाऱ्यांच्याकडून समजलेलं आहे. परंतु तो कधी निधी निघणार आणि कधी ते इंडोर होणार तोपर्यंत आमची ही एक पिढी या क्रीडा स्पर्धेपासून वंचित राहणार आहे आणि त्यांना ज्या सुविधा मिळायला पाहिजे होत्या त्या त्यांना त्या ठिकाणी मिळत नसल्या कारणानं बऱ्याचसं राधानगरी तालुक्याचं क्रीडा क्षेत्रातलं नुकसान येत्या काही कालावधीमध्ये आपल्याला दिसून येणार आहे. आणि म्हणून शासनाला आमची विनंती राहणार आहे की सदरच्या कालावधीमध्ये येत्या की क्रीडा संकुलाचे जे इंडोर सगळे जे हॉल आहेत आणि त्याचबरोबर मुलांच्यासाठी स्वतंत्ररित्या चेंजिंग रूम आणि प्रसाधन गृह जे आहेत ती त्या ठिकाणी निर्माण झाली तर निश्चितपणे चांगले दर्जेदार खेळाडू घडतील. शासकीय क्रीडा स्पर्धा ज्या होत्या त्या कोणत्या किती खेळांच्या होत्या आणि त्याला किती अनुदान मिळते आणि त्या अनुदानामध्ये या ज्या क्रीडा स्पर्धा आहेत त्या पूर्ण म्हणजे हे पूर्ण होत्या सर? एकूण तालुक्यासाठी 10 खेळ प्रकार असतात. त्यामध्ये कबड्डी, खो खो, व्हॉलीबॉल, फुटबॉल, कुस्ती, ॲथलेटिक्स, योगा, बुद्धिबळ आणि तायकांदो अशा एक 10 खेळ प्रकार असतात आणि त्यामधून या स्पर्धा घेतल्या जातात. प्रत्येक तालुक्यामध्ये अशा ह्या 10 खेळ प्रकारच्या स्पर्धा असतात. किती ते अनुदान किती भेटते आणि त्यासाठी जर आपण पाहिलं तर खर्च जर पाहिला तर फुटबॉल, कबड्डी, खो खो, व्हॉलीबॉल या मोठ्या खेळावरनी अनुदान जवळजवळ 50 ते 75 हजार मिळायला पाहिजे होतं आम्हाला, पण तुटपुंजी म्हणून फक्त एक 5 ते 10 हजार रुपये आम्हाला शासनाकडून मिळतात आणि त्यामधून हे आपण हे सगळं करायचं असते. सर आज जर पाहिलं तर कबड्डी सारखं हे ग्राउंड आहे, आम्ही कबड्डीच्या ग्राउंडवर या ठिकाणी उभा आहे. गेली 4 दिवस आम्ही खेळत आहोत. 750 विद्यार्थी या ठिकाणी आता आहेत, खेळत आहेत 4 दिवस झालं आणि त्यांचा जर आपण खर्च पाहिला किंवा हे चॉकपीट ते सगळं जर पाहिलं 4 दिवस टँकरचं पाणी हे जर पाहिलं तर जवळजवळ 50 ते 55 हजार रुपये खर्च व्हायला पाहिजेत. एक उदाहरण तुम्हाला मी या कबड्डीचं सांगलं. अशा पद्धतीनं जर शासनानं आम्हाला यावरती खर्च जर वाढवून दिला तर याच्यापेक्षा चांगल्या प्रमाणात अजून चांगल्या प्रकारे आम्हाला खेळाडू निर्माण करता येतील. खेळामध्ये जर गुणवत्ता हवी असेल तर शासनाला खर्च करावाच लागणार आहे. त्याचबरोबर जे इथलं क्रीडा संकुल आहे ते राधानगरी क्रीडा संकुल हे महिलांच्यासाठी सुरक्षित आहे का हे आपण येथील महिला अध्यापिका आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया. तिथे चेंजिंग रूम किंवा इतर सोयीसुविधा तर काही सोयी तिथे नाही आहेत. त्यामुळं मुली सगळ्यात खेळात आणि अकॅडमीमध्ये सगळ्यातच पुढे आहेत, पण ह्या सोयी नसल्यामुळं जरा मुलींना मागं राहावं लागतं. तर त्या सगळ्या सोयी उपलब्ध झाल्या तर आपल्या तालुक्यात आणखीन जास्त चांगल्या मुली घडू शकतात. खेळामध्ये तशा अकॅडमीला आहेत तशा खेळामध्ये पण चांगला खेळू शकतात. मैदानी खेळाला ट्रॅक पाहिजे, ट्रॅकचे अवेलेबल नाही. त्यात बाकीचे इव्हेंट आहेत मैदानी मधले ते पण आम्ही तिथे घेऊ शकत नाही. मग त्यासाठी मग वेगवेगळ्या ठिकाणी फिरावं लागतं. हे सगळं तिथं आम्हाला जर सोयी झाल्या तर होऊ शकते चांगलं. राधानगरी तालुका असेल किंवा कोल्हापूर जिल्हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये यापूर्वी ज्या स्पर्धा होत होत्या कुठल्याही प्रकारच्या खेळाडूंच्याकडून फी घेतली जात नव्हती किंवा शाळांच्याकडून सुद्धा म्हणजे शाळा फी घेतली जात नव्हती. तर गेल्या 5-6 वर्षापासून जे क्रीडाधिकारी होते त्यांनी तिथला खर्च आणि इथला खर्च मॅनेज करण्याच्या उद्देशानं प्रति विद्यार्थी 25 रुपये फी आकारली जाते आणि प्रति शाळेला ज्यांच्या शाळांचा 100पेक्षा कमी पट आहे त्या शाळांना 300 रुपये आणि 100पेक्षा जादा 1000 पर्यंत असणारी विद्यार्थी संख्या शाळांना 500 ते 1000 रुपये अशी वर्गणी जमा केली. हे पैसे जातात कुठे आणि ते पैसे मग जर या ठिकाणी या खेळांना जर दिलेत तर निश्चितच चांगल्या प्रकारचे खेळ अजूनही या ठिकाणी खेळाडू घडतील. आणि माझं तरी स्पष्ट असं मत आहे की विद्यार्थ्यांना विना मोबदला या खेळामध्ये सहभागी व्हायला पाहिजे. देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रभाई मोदीजी फिट इंडिया आणि या सारख्या योजना राबवत असताना, खेलो इंडिया सारख्या योजना राबवत असताना चांगले दर्जेदार खेळाडू घडवायचे असतील तर त्यांना विना मोबदला या ठिकाणी खेळामध्ये प्रवेश दिले पाहिजे, सगळ्या सुविधा दिल्या पाहिजेत. परंतु तसं न होता खेळाडूंच्याकडून फी गोळा करायची आणि पालकांच्या तक्रारी आमच्या कानावर ऐकू येतात की खेळायला जायचं आणि फी द्यायला लागते म्हणून बरेच पालक आपल्या मुलांना क्रीडांगणाकडे पाठवत नाहीत. त्याचबरोबर प्रवास खर्च सुद्धा पालकांना स्वतःहून करावा लागतो किंवा शाळांना क्रीडा शिक्षकांना स्वतःच्या खिशातले पैसे 5-5, 10-10 हजार घालून ती मुलं क्रीडा स्पर्धेच्या ठिकाणी आणावी लागतात. आणि त्यामुळे विनंती राहील की ह्या फी ज्या आहेत प्रवेश फी आणि शाळा फी त्या माफ कराव्या. क्रीडेमध्ये जर चांगले गुणवत्ता प्राप्त करायची असेल तर क्रीडा शिक्षकांची भूमिका महत्वाची असते. राधानगरी तालुक्याचं क्रीडा संकुल हे तब्बल 1 कोटी रुपये खर्चून उभारलेलं आहे, परंतु त्याचा उपयोग
हा जर आता पाहिला तर शून्यच आहे. त्यामुळं भविष्यात जर राधान तालुका हा तसा टॅलेंट असणारा तालुका, या तालुक्यानं ऑलिम्पिक पदक सुद्धा देशाला मिळवून दिलेलं आहे. त्यामुळं भविष्यामध्ये जर असंच टॅलेंट जर आपल्याला उपलब्ध व्हायची अशी शासनाची किंवा समाजाची इच्छा असेल तर राधानगरी तालुक्याला सुद्धा क्रीडा विभागानं चांगल्या प्रकारे सोयीसुविधा उपलब्ध करण्याची गरज आता व्यक्त होत आहे. एस न्यूज साठी नामदेव कुसाळे, राधानगरी. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या आंबेडकर गटाच्या वतीनं 19 सप्टेंबरला कोल्हापुरातील शाहू स्मारक भवनमध्ये संविधान सन्मान परिषद आयोजित करण्यात येणार आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकरच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षा रूपा वायदंडे यांनी पत्रकार बैठकीत ही माहिती दिली. राष्ट्रीय स्तरावर लोकशाहीचा गौरव होण्यासाठी रिपब्लिकन पक्षाचं व्यापक अभियान चालू आहे. या अंतर्गत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या आंबेडकर गटाच्या वतीनं 19 सप्टेंबरला शाहू स्मारक भवनमध्ये संविधान सन्मान परिषद आयोजित करण्यात येणार आहे. पक्षाचे राष्ट्रीय महासचिव डॉक्टर मोहनलाल पाटील यांच्या हस्ते या परिषदेचं उद्घाटन करण्यात येणार आहे. या परिषदेला विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील आणि आमदार प्राध्यापक जयंत असगावकर हे मार्गदर्शन करणार आहेत. परिषदेच्या अध्यक्षस्थानी रूपा वायदंडे असणार आहेत. या परिषदेला प्रमुख उपस्थिती म्हणून महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष दादासाहेब ओव्हाळ, राज्य प्रदेश कार्याध्यक्ष बाळासाहेब पोवार आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या परिषदेत पक्षाच्या कोल्हापूर जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सागर लाखे यांचा विशेष सत्कार मान्यवरांच्या हस्ते होणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. या पत्रकार बैठकीला मारुतीराव गायकवाड, आकाश भालेकर, महिपती खिलारे, बाळासाहेब चव्हाण, शैलेश सोनुले आदी उपस्थित होते. ऐतिहासिक माणगावमध्ये स्वराज्य युवा प्रतिष्ठान ताराराणी ब्रिगेडच्या वतीनं संविधान दिनाचं औचित्य साधून राजर्षी छत्रपती शाहू महाराज आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 26 नोव्हेंबरला विश्वविक्रमी रांगोळी साकारण्यात येणार आहे. आशा चव्हाण आणि मोनाली पाटील यांनी पत्रकार बैठकीत ही माहिती दिली. स्वराज्य युवा प्रतिष्ठान ताराराणी ब्रिगेड यांच्या वतीनं संविधान दिनाचं औचित्य साधून कोल्हापूर जिल्ह्यातील ऐतिहासिक माणगाव गावात राजर्षी शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 2.5 लाख चौरस फुटांची विश्वविक्रमी रांगोळी साकारण्यात येणार आहे. संविधान दिन एकता समिती आणि स्वराज्य युवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष समीर काळे यांच्या सहयोगातून 26 नोव्हेंबरला हा उपक्रम राबवण्यात येणार आहे, अशी माहिती आशा चव्हाण आणि मोनाली पाटील यांनी पत्रकार बैठकीत दिली. कलेची पंढरी असलेल्या कोल्हापुरातील कलाकारांसाठी या विश्वविक्रमात सहभागी होण्याची संधी आहे. या रांगोळीची नोंद वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स, इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स, एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स आणि इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्डमध्ये करण्याचा संस्थेचा मानस असल्याचंही यावेळी सांगण्यात आलं. या रांगोळीसाठी 12 वेगवेगळ्या रंगांचा वापर करण्यात येणार असून यासाठी 35 टन रांगोळी लागणार आहे. राजर्षी शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या रांगोळीच्या माध्यमातून आपल्या कोल्हापूरचा नावलौकिक व्हावा, कलेला चालना मिळावी यासाठी सामाजिक संघटना, बचत गट आणि तरुण मंडळांनी यामध्ये सहभागी होऊन रांगोळीसाठी सहकार्य करावं असं आवाहन यावेळी करण्यात आलंय. या पत्रकार बैठकीला पूनम बोंद्रे, पूजा आर्डे, मधु मेहतर, अनुराधा लोहार, समीर काळे आदी उपस्थित होते. शारदीय नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर महानगरपालिकेनं करवीर निवासिनी अंबाबाई मंदिर परिसरासह शहरातील प्रमुख भागात विशेष स्वच्छता मोहीम राबवली. प्रशासक के मंजुलक्ष्मी यांच्या आदेशानुसार आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम शुक्रवारी पार पडली. नवरात्रोत्सवात करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीच्या दर्शनासाठी देशभरातील भाविकांची गर्दी होत असते. या पार्श्वभूमीवर कोल्हापूर महानगरपालिकेनं अंबाबाई मंदिर परिसर, भवानी मंडप, तुळजाभवानी मंदिर परिसर, पागा बिल्डिंग, ज्योतिबा रोड आणि इतर प्रमुख भागांमध्ये विशेष स्वच्छता मोहीम राबवली. या मोहिमेत 2 डंपर कचरा उचलण्यात आला. फायर फायटर वाहनांच्या मदतीनं 2 हॉलची स्वच्छता करण्यात आली. मंदिर परिसरात आणि सार्वजनिक ठिकाणी सफाईसाठी 70हून अधिक कर्मचारी तैनात करण्यात आले होते. या मोहिमेत अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, उपायुक्त परितोषक कंकाळ, सहाय्यक आयुक्त कृष्णा पाटील, मुख्य आरोग्य निरीक्षक डॉक्टर विजय पाटील यांच्यासह आरोग्य निरीक्षक मुकादम, अग्निशमन दल, उद्यान विभागाचे कर्मचारी आणि सफाई कर्मचारी सहभागी झाले होते. या बातमीसह पाहुयात महत्त्वाच्या घडामोडी संक्षिप्त स्वरूपात.
फास्ट न्यूजचे प्रायोजक गोकुळ. बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड. त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. देशापेक्षा व्यापार मोठा, भारत पाक सामन्यातून कमवायचा पैसा, उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल. उज्ज्वल निकमांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती रद्द करा, असीम सरोदेंमार्फत सरकारला कायदेशीर नोटीस. हाऊसवाईफ आहे म्हणून पतीच्या मालमत्तेतील मालकी हक्क मिळू शकत नाही, दिल्ली उच्च न्यायालयाची महत्त्वाची टिप्पणी. राज ठाकरेंना धक्का, प्रकाश महाजन यांचा मनसेला अचानक जय महाराष्ट्र. सातारा औंध गॅझेट लागू केल्यास सरकार तोंडघशी पडेल, लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल. कळंबा मध्यवर्ती कारागृहाच्या पिछाडीला असणाऱ्या मनोरमा कॉलनीत झालेल्या गॅस पाईपलाईन स्फोटामुळे भोजने कुटुंबातील 3 मृत्यू झालाय. या प्रकरणी जुना राजवाडा पोलिसांनी 4 विरोधात गुन्हा दाखल केला होता. दरम्यान पोलिसांनी शुक्रवारी अटक केलेल्या महम्मद हुजेर अली याला आज न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं त्याला 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. कळंबा मध्यवर्ती कारागृहाच्या पिछाडीला असणाऱ्या मनोरमा कॉलनीत अमर भोजने हे पत्नी शीतल, वडील अनंत, मुलगा प्रज्वल, मुलगी इशिका यांच्यासोबत राहत होते. सोमवारी 25 ऑगस्ट रोजी त्यांच्या घरी थेट पाईपलाईनद्वारे गॅस जोडणी करण्यात आली होती. जोडणीनंतर रात्री उशिरा भोजने यांच्या घरी गॅस स्फोट होऊन अमर भोजने यांची पत्नी शीतल, वडील अनंत, मुलगा प्रज्वल आणि मुलगी इशिका हे गंभीर जखमी झाले होते. दरम्यान या 4 CPRमध्ये उपचार सुरू असताना पत्नी शीतल, वडील अनंत आणि मुलगा प्रज्वल यांचा मृत्यू झालाय. या प्रकरणी फॉरेन्सिक लॅबचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर गॅस जोडणीत हलगर्जीपणा केल्यानं भोजने कुटुंबातील 3 मृत्यू झाल्याचं निष्पन्न झाल्यानंतर जुना राजवाडा पोलिसांनी HP ऑइल कंपनीचे विभाग प्रमुख गौरव भट, अभियंता हरीश नाईक, सती माता या देखरेख ठेवणाऱ्या कंपनीचा प्रमुख अमोल जाधव आणि कर्मचारी महम्मद हुजेर अली यांच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला होता. यामधील कर्मचारी महम्मद हुजेर अली याला शुक्रवारी रात्री जुना राजवाडा पोलिसांनी अटक केली. त्याला आज न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं त्याला 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून अन्य 3 संशयितांचा शोध सुरू आहे. दरम्यान गॅसस्फोटातील जखमी 3 वर्षांच्या इशिकावर सध्या उपचार सुरू असून तिच्या प्रकृतीत सुधारणा होतीये. स्थानिक गुन्हेन्वेषण शाखेच्या पोलिसांनी श्रेयस खाडे या चेन स्नॅचरला अटक करत 2 अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतलंय. त्यांच्याकडून 35 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि गुन्ह्यात वापरलेली दुचाकी असा सुमारे 4.5 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. गेल्या आठवडाभरात करवीर पोलीस ठाणे आणि राजारामपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत चेन स्नॅचिंगच्या घटना घडत होत्या. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी CCTV फुटेजच्या आधारे चेन स्नॅचिंग करणाऱ्या श्रेयस तुकाराम खाडे या संशयिताला अटक केली आहे. त्याला मदत करणाऱ्या 2 अल्पवयीन मुलांनाही ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी त्यांच्याकडून सुमारे 35 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, गुन्ह्यात वापरलेली दुचाकी असा सुमारे 4.5 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. LCBचे निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ, पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे, अंमलदार सुरेश पाटील, हिंदूराव केसरे, गजानन गुरव, रुपेश माने, रोहित मर्दाने, संतोष बर्गे, अमित सरजे, वसंत पिंगळे, संजय हुंबे, प्रवीण पाटील आणि करवीर पोलीस ठाण्यातील अंमलदार विजय तळसकर, सुजय दावणे, प्रकाश कांबळे आणि सहकाऱ्यांनी या कारवाईत सहभाग घेतला. युवा पिढीनं गणेशोत्सव पारंपरिक पद्धतीनं साजरा करणं गरजेचं आहे, असं मत पन्हाळा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय बोंबले यांनी व्यक्त केलं. पन्हाळा पोलीस ठाण्याच्या वतीनं आयोजित गणराया अवॉर्ड वितरण प्रसंगी ते बोलत होते. पन्हाळा पोलीस ठाण्याच्या वतीनं गणेशोत्सव काळात विधायक उपक्रम राबवणाऱ्या मंडळांसाठी गणराया अवॉर्ड ही स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ पन्हाळा क्लबच्या सभागृहात आयोजित करण्यात आला होता. या स्पर्धेत पन्हाळ्यातील बालाजी तरुण मंडळानं पहिला क्रमांक पटकावला.
गोलिवडेच्या योगी प्रभुनाथ महाराज फाउंडेशननं दुसरा, तर पिंपळेतर्फ सातवेच्या छत्रपती फ्रेंड्स सर्कल या मंडळानं तिसरा क्रमांक पटकावला. या मंडळासह सिद्धिविनायक तरुण मंडळ, जय वीर हनुमान तरुण मंडळ, जय शिवराय तरुण मंडळ, सिद्धिविनायक तरुण मंडळ या मंडळांना पन्हाळा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय बोंबले यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आलं. विशेष कामगिरी करणाऱ्या मंडळांचाही सन्मान करण्यात आला. यावेळी बोलताना बोंबले यांनी तरुण मंडळांनी पारंपरिक कला जोपासण्यासाठी गणेशोत्सव पारंपरिक पद्धतीनं साजरा करण्याचं आवाहन केलं. याप्रसंगी पोलीस उपनिरीक्षक सलीम सनदी, सुरेश खोत, सीताराम डोईफोडे, वैशाली राजपाल, सचिन पाटील, स्पर्धा कमिटी सदस्य राजू दळवी, भीमराव काशीद यांच्यासह तरुण मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते. रोटरॅक्ट क्लब ऑफ कोल्हापूर सेंट्रलच्या वतीनं फुटबॉल टूर्नामेंट फुटसाल 2.0 या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय. माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या हस्ते या स्पर्धेचं उद्घाटन करण्यात आलं. 2 दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत एकूण 28 संघ सहभागी झालेत. DYP ग्रुप या स्पर्धेचे मुख्य प्रायोजक आहेत. रोटरॅक्ट क्लब ऑफ कोल्हापूर सेंट्रल यांच्या वतीनं फुटबॉल टूर्नामेंट फुटसाल 2.0 या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. क्रेझी टाउन टर्फ या ठिकाणी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. याचं उद्घाटन माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं. यामध्ये एकूण 28 संघ सहभागी झालेत. एकूण 20 मिनिटांच्या नॉकआउट प्रकारात हे सामने खेळवण्यात येणार आहेत. यासाठी पहिलं बक्षीस 25,000, दुसरं बक्षीस 15,000 आणि ट्रॉफी देण्यात येणार आहे. याशिवाय बेस्ट फॉरवर्ड, बेस्ट डिफेन्स, बेस्ट गोलकीपर यांना सुद्धा विशेष पारितोषिकं देऊन गौरवण्यात येणार आहे. उद्या सायंकाळी बक्षीस वितरण समारंभ होणार आहे. या स्पर्धेसाठी DY पाटील ग्रुप मुख्य प्रायोजक आहे. यावेळी रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर सेंट्रलचे अध्यक्ष अभिजित भोसले, माजी अध्यक्ष विजय रेळेकर, रोटरॅक्ट इव्हेंट चेअरमन विश्वजित मोहिते पाटील, स्वरूप पाटील, अध्यक्ष आशुतोष परब, सचिव अभिषेक कोले, सुयश रेळेकर, केदार मोरे, अनिकेत सावंत, दिनेश आनेकर आदी उपस्थित होते. अवनी संस्थेच्या वाचनकट्टा उपक्रमातून तयार झालेल्या बाल अधिकार मंचच्या मुलांनी नंदवाळ गावात अनोखा उपक्रम राबवला. या मंचातील मुलांनी गावातल्या घराघरात भेट देत स्वच्छतेचं महत्त्व पटवून दिलं. यावेळी गावकऱ्यांनीही स्वच्छता मोहिमेत सहभागी होण्याचं आश्वासन दिलं. मंचाच्या माध्यमातून मुलांनी गावासाठी काही स्वप्न तयार केली असून त्यांच्या पूर्ततेसाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. अवनी संस्थेच्या वतीनं लिंगभाव समानता आणि समानतेसाठी कृती प्रकल्पांतर्गत वाचन कट्टा हा उपक्रम राबवला जातोय. या संस्थेअंतर्गत नंदवाळ गावातील मुलांनी बाल अधिकार मंच उभारलाय. या मंचाच्या माध्यमातून मुलांनी गावासाठीची स्वप्न तयार केली आहेत. यात स्वच्छ शाळा, वाचनालय, खेळाचं मैदान, कॉलेज, आरोग्य केंद्र, वृक्षारोपण, उद्यान अशा अनेक स्वप्नांचा समावेश आहे. यामध्ये सुरुवातीला मुलांनी स्वच्छता या विषयाची निवड केली. यासाठी मुलांनी नंदवाळ गावातील माळवाडी आणि सावर्डे या 2 भागात घरोघरी भेट देत ग्रामस्थांना कचऱ्याच्या व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन केलं. साईराज पाटील आणि प्रांजली रुमाले यांनी या उपक्रमाची धुरा सांभाळली. ओला कचरा खतासाठी वापरावा, सुका कचरा घंटागाडीत टाकावा, रस्त्यावर किंवा गटारीत कचरा टाकल्यास आजार पसरतात हे मुलांकडून ऐकून गावकऱ्यांनी स्वच्छता राखण्याचं आश्वासन दिलंय. सरपंच अमर कुंभार यांनी मुलांच्या या उपक्रमाचं कौतुक केलंय. त्यांनी या मुलांनी बघितलेलं स्वच्छ आणि सुंदर गावाचं स्वप्न साकारण्यासाठी आपणही प्रयत्नशील राहू अशी ग्वाही दिली आहे. या उपक्रमात बाल अधिकार मंचाचे व्यंकटेश पाटील, स्वराज शिंदे, संस्कार शिंदे, श्रेया पाटील, वेदांत कुंभार, शर्वरी जाधव, सार्थक सावंत, सार्थक गुरव, आराध्या गुरव, आरुष पाटील, संचिता पाटील, पृथ्वीराज पाटील, श्रीराज पाटील, श्रेया सावर्डे, विक्रांत जाधव यांनी सहभाग घेतला. पन्हाळा तालुक्यातील घोटवडेतील शशिकांत लवटे हे शुक्रवारी रात्री दुचाकीवरून केरले कोतोली रस्त्यावरून गावाकडे जात होते. त्यावेळी रवींद्र राजाराम पाटील, शरद ज्योतिराम पाटील, प्रवीण मारुती पाटील आणि एका अनोळखी व्यक्तीनं लवटे यांना मारहाण केली. या मारहाणीत जखमी झालेल्या लवटे यांनी CPRमध्ये उपचार घेतल्यानंतर त्यांनी पन्हाळा पोलीस ठाण्यात मारहाण करणाऱ्यांविरोधात फिर्याद दिली आहे. कोल्हापूर महानगरपालिकेच्या क्रीडा विभागानं आयोजित केलेल्या शासकीय शालेय कोल्हापूर महापालिका स्तरीय 14, 17 आणि 19 वर्षाखालील मुलामुलींच्या निवड बुद्धिबळ स्पर्धेला मोठ्या दिमाखात प्रारंभ झाला. शुक्रवारी सुरू झालेल्या 14 वर्षाखालील मुलामुलींच्या गटात एकूण 240 बुद्धिबळपटू सहभागी झालेत.
कोल्हापूर महानगरपालिकेच्या क्रीडा विभागानं आयोजित केलेल्या शासकीय शालेय कोल्हापूर महापालिका स्तरीय 14, 17 आणि 19 वर्षाखालील मुलामुलींच्या निवड बुद्धिबळ स्पर्धेला मोठ्या दिमाखात प्रारंभ झाला. आज सुरू झालेल्या 14 वर्षाखालील मुलामुलींच्या बुद्धिबळ स्पर्धेचं उद्घाटन कोल्हापूर महानगरपालिकेचे आयुक्त के. मंजुलक्ष्मी आणि सेंट झेवियर्स हायस्कूलचे मुख्याध्यापक फादर अँड्र्यू फर्नांडिस यांच्या हस्ते बुद्धिबळाच्या पटावर चाल करून करण्यात आलं. यावेळी व्यासपीठावर महापालिकेच्या प्राथमिक शिक्षण समितीचे प्रशासन अधिकारी DC कुंभार, क्रीडा निरीक्षक सचिन पांडव, ज्येष्ठ क्रीडा शिक्षक सयाजी पाटील, अल्ताफ कुरेशी, समन्वयक शिक्षक किरण खटावकर, आंतरराष्ट्रीय पंच भरत चौगुले, फिडे इन्स्ट्रक्टर मनीष मारुलकर, वरिष्ठ राष्ट्रीय पंच आरती मोदी, अनिश गांधी, सचिन भाट उपस्थित होते. आज सुरू झालेल्या 14 वर्षाखालील मुलामुलींच्या गटात कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्रातील शाळेमधून मुलांच्या गटात 184 तर मुलींच्या गटात 56 असे एकूण 240 बुद्धिबळपटू सहभागी झाले आहेत. या स्पर्धेत मुलांच्या गटात स्विस लीग पद्धतीनं एकूण 8 फेऱ्या होणार आहेत, तर मुलींच्या गटात एकूण 6 फेऱ्या होणार आहेत. आज झालेल्या 4थ्या फेरीनंतर मुलांच्या गटात अर्णव पोर्लेकर, प्रथमेश व्यापारी, सर्वेश पोतदार, अर्णव पाटील, अन्वय भिवरे, अर्णव राठवळ, वेदांत देसाई आणि ऋग्वेद पाटील हे 8 जण 4 गुणांसह संयुक्तपणे आघाडीवर आहेत. मुलींच्या गटात 4थ्या फेरीनंतर हर्षदा सूर्यवंशी पाटील, आरोही सायेकर आणि आराध्या सावंत या 3 जणी 4 गुणांसह संयुक्तपणे आघाडीवर आहेत. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. TET उत्तीर्ण होण्याची सक्ती चुकीची, महाराष्ट्र राज्य मान्य खासगी प्राथमिक शिक्षक आणि शिक्षकेतर महासंघाच्या चर्चासत्रातील सूर. इचलकरंजी महापालिकेचा घनकचरा प्रक्रिया प्रकल्प 40 दिवसांपासून बंद. प्रकल्प बंद असल्यानं निर्माण होतोय स्थानिकांच्या आरोग्याचा प्रश्न. फुलेवाडी रिंगरोड परिसरातील महेश राखची निर्घृण हत्या, 7 जणांवर गुन्हा दाखल. सहपालकमंत्र्यांसोबतच्या बैठकीत तृतीयपंथी कल्याण मंडळाच्या सहअध्यक्षांनी व्यक्त केली पालकमंत्र्यांबद्दल नाराजी. तृतीयपंथींसाठी नॅशनल हेल्थ ऑथॉरिटीनं दिलेल्या निर्देशांची अंमलबजावणी होत नसल्याची सहअध्यक्षांची तक्रार. आणि क्रीडा संकुलासाठी कोटीत खर्च, शासकीय स्पर्धा मात्र होत आहेत खासगी मैदानांवर, राधानगरीतील स्थिती. बातम्यांच्या ताज्या अपडेट्ससाठी S न्यूज कोल्हापूर या आमच्या वेबसाईटला भेट द्या. त्याचबरोबर S न्यूज कोल्हापूर हे YouTube चॅनल सबस्क्राईब करा. याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं. नमस्कार.